आपल्या शेतावरचा तो शेणाचा ढिगारा नुसता कचरा वाटतो, पण खरं तर ती एक मोठी डोकेदुखी असते, बरोबर ना? पण जरा विचार करा, काय होईल जर विज्ञानाची थोडी मदत घेऊन आपण याच कचऱ्याला आपल्या शेतासाठी अक्षरशः सोनं बनवू शकलो तर? चला तर मग बघूया हा कचरा संपत्तीत कसा बदलायचा, तोही अगदी सोप्या पद्धतीने. ह्या भागात आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी कच्च्या शेणात नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊ. मग एका अशा वैज्ञानिक उपायावर बोलू जो फक्त 45 दिवसात सगळं चित्र बदलून टाकतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा आपल्या शेतीवर आणि उत्पन्नावर काय परिणाम होतो हे सुद्धा बघू. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. कच्चं शेण. आपल्याला वाटतं हा फक्त कचरा आहे, पण नाही. याच्यामागे असे काही छुपे धोके आहेत ज्याकडे आपलं लक्षच जात नाही. बरं, पारंपरिक शेणाच्या ढिगाऱ्याजवळून गेल्यावर तो एक उग्र वास येतो. तो फक्त नाकाला त्रास देत नाही, तर तो एक धोक्याचा इशारा आहे. तो वास सांगतो की आतमध्ये ऑक्सिजनशिवाय कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यातून असे विषारी वायू बाहेर पडतात जे आपल्या जमिनीचं आरोग्य खराब करतात. आणि वरतून ते मोठे मोठे ढेकळे आणि त्यात असलेल्या जिवंत तणांच्या बिया, म्हणजे आपण खत नाही तर शेतात नवीन समस्याच पेरत असतो. याच्या अगदी उलट एका चांगल्या आदर्श कंपोस्टला मातीसारखा सुगंध येतो. ते एकदम भुसभुशीत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तणमुक्त असतं. अच्छा, मग ह्या सगळ्या डोकेदुखीवर काही एकच ठोस असा उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि हा उपाय आलाय थेट विज्ञानातून. चला ओळख करून घेऊया झायटोनिक गोधनची. आता हे झायटोनिक गोधन म्हणजे फक्त एखादं प्रॉडक्ट नाहीये, तर ही एक प्रकारची वैज्ञानिक क्रांतीच आहे. विचार करा, यात अशा खास प्रकारच्या फायदेशीर बुरशी आहेत ज्या कच्च्या शेणावर अक्षरशः तुटून पडतात. त्यातले कठीण भाग तोडतात आणि त्याला एका जबरदस्त उच्च गुणवत्तेच्या कंपोस्टमध्ये बदलून टाकतात. म्हणजे बघा, ही एक नैसर्गिकच प्रक्रिया आहे, पण विज्ञानाने तिला फक्त सुपरफास्ट बनवलंय. हे काम कसं करतं हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. असं समजा की यातील बुरशी म्हणजे लाखो करोडो छोटे छोटे कामगार आहेत. त्यांचं काम काय? तर शेणातले जे सर्वात कठीण लाकडासारखे भाग असतात ना, म्हणजे लिग्निन आणि सेल्युलोज, त्यांना खाऊन टाकणं. आणि हे कामगार या कचऱ्याला ह्युमस नावाच्या काळा सोन्यात बदलतात. आता ही ह्युमस म्हणजे काय? तर जमिनीसाठी एक पॉवर बँकच समजा, जे पिकासाठी लागणारे सगळे पोषक तत्व धरून ठेवतं आणि जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा पुरवतं. यामुळे जमिनीची ताकद कित्येक पटीने वाढते. आणि या सगळ्या जादुई प्रक्रियेला वेळ तरी किती लागतो? महिनोन्महिने? नाही, फक्त 45 दिवस. चला तर मग बघूया या ढिगाऱ्यापासून शक्तीपर्यंतचा हा 45 दिवसांचा प्रवास. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही प्रोसेस इतकी सोपी आहे की कुणीही करू शकतं. फक्त 2 किलो फॉर्म्युला घ्यायचा, तो 200 लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळायचा आणि संपूर्ण ढिगाऱ्यावर फवारून टाकायचा. मग ढिगारा झाकून टाकायचा, पण हवा खेळती राहील इतकी, म्हणजे साधारण 90%. बस, आपलं काम झालं. पुढचं सगळं काम निसर्ग आणि विज्ञान बघून घेतील. फक्त 30 ते 45 दिवस वाट बघा आणि मग चमत्कार अनुभवा. बरं, मग 45 दिवसांनी जे तयार होतं ते काय असतं? ते आपलं साधं नेहमीचं कंपोस्ट नसतं. ते कंपोस्टच्या दुनियेत एक नवीन स्टँडर्ड सेट करतं. या प्रोसेसमधून जे कंपोस्ट तयार होतं ना, ते एकदम वेगळंच दिसतं. असं बारीक, भुसभुशीत, ह्युमसने भरपूर आणि रंगाने एकदम गडद. खरं त्याची रचना इतकी छान असते की लोक त्याची तुलना चहाच्या पत्तीशी करतात. याचा फायदा काय? तर शेतात पसरवताना अजिबात कराच नाही, एकदम सहज पसरतं. पण दिसण्यावर जाऊ नका, खरी गोष्ट तर आहे त्याच्या ताकदीची. हे नवीन कंपोस्ट किती पॉवरफुल असेल? मूळ शेणापेक्षा दुप्पट, तिप्पट, छे, हे आहे तब्बल 8 पट जास्त शक्तिशाली. आता 8 पट शक्तिशाली याचा जमिनीवर नक्की अर्थ काय होतो? सोपं आहे. जिथे आधी 8 ट्रॉली शेणखत लागायचं, तिथे आता फक्त 1 ट्रॉली पुरते. जरा विचार करा, किती वेळ वाचला, किती मेहनत वाचली आणि पैसा तर वाचलाच. म्हणजे एका ट्रॉलीत 2 एकर जमिनीला खत, तेही प्रत्येक हंगामात, प्रत्येक पिकासाठी. आहे की नाही कमाल? चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. या सगळ्याचा आपल्या शेतीवर काय परिणाम होतो? याचं उत्तर एका वाक्यात देता येईल: उत्तम माती आणि त्यातून मिळणारं भरघोस उत्पन्न. हे कंपोस्ट वापरल्यावर असं समजा की जमिनीचा पूर्ण कायापालट होतो. माती एकदम मऊ आणि सच्छिद्र होते. यामुळे होतं काय की ती जास्त पाणी धरून ठेवते.
म्हणजे कमी पावसातही पिकांना आधार मिळतो. आणि साहजिकच आहे, जेव्हा माती चांगली असते तेव्हा पिकाची मुळं खोलवर जातात, मजबूत बनतात. आणि याचा थेट परिणाम दिसतो बियांच्या उगवण क्षमतेवर. आणि उगवणीचा दर किती वाढतो, तर तो आकडा ऐकून आश्चर्य वाटेल. बियाणं वाया जाण्याची जी चिंता असते ना, ती जवळपास संपते. कारण ह्या कंपोस्टमुळं उगवण क्षमता थेट 95% जाते. म्हणजे काय, तर टाकलेलं जवळपास प्रत्येक बी उगवणार आणि आपलं शेत सुरुवातीपासूनच हिरवंगार दिसणार. आणि बघा, जेव्हा प्रत्येक बी उगवतं, झाडं निरोगी वाढतात, तेव्हा त्याचा परिणाम कुठे दिसणार? थेट उत्पादनावर. आणि ही काही छोटी मोठी वाढ नाहीये. यामुळे उत्पादनात सरळ सरळ 15 ते 20% वाढ होऊ शकते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की याचा खर्च किती? तर गंमत बघा, पारंपरिक खताचा खर्च आणि झायटॉनिक गोधन पद्धतीचा खर्च जवळजवळ सारखाच आहे. पण खरा फरक आहे फायद्यांमध्ये. पारंपरिक खत कसं तात्पुरतं पोषण देतं, पण झायटॉनिक गोधन पद्धत ही जमिनीच्या आरोग्यामध्ये केलेली एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, जी उगवणीची समस्या तर सोडवतेच, पण भविष्यात येणाऱ्या भरघोस उत्पन्नाचा पाया रचते. त्यामुळे याला खर्च म्हणण्यापेक्षा गुंतवणूक म्हणणं जास्त योग्य ठरेल. आणि शेवटी कोणत्याही गोष्टीचा सगळ्यात मोठा पुरावा काय असतो? तर तो वापरणाऱ्या लोकांचा अनुभव, बरोबर? आणि सत्य हे आहे की ज्या शेतकऱ्यांनी एकदा झायटॉनिक गोधन वापरलं, त्यांनी ते वापरणं कधीच बंद केलं नाही. मला वाटतं याच्या यशासाठी यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही. तर मग आपल्या शेतातल्या या कचऱ्याला संपत्ती बनवण्यासाठी आपण तयार आहोत का? आपल्या शेतीची खरी ताकद ओळखण्यासाठी कदाचित हेच ते पुढचं पाऊल आहे, ज्याची आपण इतके दिवस वाट बघत होतो.